मोरवणे संघाकडून गोलंदाज नेम. मोरवणे गोलंदाज नेम प्रितेश. प्रितेश प्रितेश पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती स्क्वेअर स्वरूपाचा मारा. हो 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 पहिला वाईड होता मात्र नंतर कमबॅक. बघा इथे त्रिफळा चीज झालेला आहे. इथे फर्निचर उद्ध्वस्त झालेला आहे. आपला अकाउंट क्लोज करून इथे पुन्हा चाललेले माघारी फलंदाज. फलंदाजाचं नाव आहे हॅलो 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 हॅलो. झिरो बॅलन्स वरती आपला अकाउंट उघडला होता प्रसाद यांनी, मात्र तो अकाउंट त्यांना तसाच क्लोज करून माघारी जावा लागलाय कारण की गोलंदाजी करतोय प्रितेश. या आधीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रितेश गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करण्यासाठी त्याच्या राहुल. हा बघा पुढचा चेंडू आणि हा सुद्धा हवेमध्ये. यष्टीरक्षक त्याच्या खाली आणि यष्टीरक्षकाने घेतलेली आहे झेल आपल्या पत्रामध्ये. गडी पुन्हा एकदा बाद. दोन चेंडूवरती दोन गडी बाद. पहिला चेंडू जरी त्यांनी वाईट टाकला असला त्यानंतर त्यांनी कमबॅक केला. एकतर त्याला त्रिफलाचित आणि त्यानंतर आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दिलेली ही झेल. आता आहे स्ट्रायकर थर्ड हॅट्रिक वरती. गोलंदाज हॅट्रिक वरती. इथे फलंदाज मात्र फक्त आपली हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र संडेचा दिवस भरून मिळणार का याची खात्री गोलंदाजच लावून देणार आहे. गोलंदाज प्रितेश पुन्हा एकदा. ओहो दडपण होता. हॅट्रिकचा चेंडू होता मात्र हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जरी आला असला तरी प्रितेश याचा कॉन्फिडन्स नक्की वाढणार आहे कारण की आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि धाव संख्या मात्र आणि मात्र 1. 3 चेंडू 1 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक. मोठं आव्हान उभं करतायत का पाहूया. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने गेलेला हा चेंडू. तिथे सुद्धा खेळाडू तैनात. पुन्हा एकदा झाली झेल आणि संपलेला खेळाडूचा खेळ. यावेळेला बघा पिच मध्ये दाबून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज आपला प्रितेश याचा, मात्र इथे 1 धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेने धाव संख्या झाली ती म्हणजे 2 धावा. पुढील होणारा सामना समर्थनगर विरुद्ध शिलीम. समर्थनगर यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. एकच बॉल बाकी आहे. 5 चेंडू आणि 2च धावा झालेल्या धाव फलकावरती. प्रितेश याची गोलंदाजी पहा. इतकी सुंदर गोलंदाजी. अचूक मारा होतोय. टिचून भेदून मारा करण्याचा प्रयत्न इथे प्रितेश यांच्या मार्फत आणि तो सुद्धा यशस्वीरित्या. पाहूया शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्येच 1 धाव येणार आहे का काय अशा पद्धतीने आपल्याला सध्या परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. इथे बघा यावेळेला ह्या 2 धावा कॉम्प्रोमाइज केलेल्या दिसत आहेत. 2 धावा झाल्यानंतर धावसंख्या झाली 4. जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची गरज. आज प्रेक्षक बघा किती आतुरतेने इथे जमा होत आहेत. संध्याकाळची वेळ आहे. बाउंड्री लाईन आपल्याला मारायची सुद्धा गरज नाही आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती झालं 5 धावांची गरज आहे.
मोरवणे या संघाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. आपणास विनंती. 5. समाधान. हो मला पण पाणी द्या ना. थोडं द्या. येऊ द्या, साहेब पण बोलतात बरं. साहेब मोठे हे आमच्या असं ते पाणी करून करून जमले. सकाळचं नसता संपला असता आपण. थोडी घाई करायची आहे, दोन्ही संघांनी थोडी घाई करायची आहे. जरा लवकरात लवकर घाई करायची आहे थोडं बंधूनो. तुमचं सहकार्य अगदी मोलाचं आहे आम्हाला. जेवढं तुम्ही सहकार्य कराल तेवढं लवकरात लवकर आपण फायनल खेळू. प्लीज मी मोरवणे संघाला विनंती करेन, आपल्या लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. घाई तर आपल्याला नक्कीच करायची आहे, मात्र इथे प्रेक्षक भरपूर गर्दी झालेले आहे हा. त्यांची. त्यामुळे त्यांचं मनोरंजन पण तितकंच महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा, जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. पण जर एक षटकार आला तर प्रेक्षक तितकेच आनंदित होणार आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे अपेक्षा फलंदाजाकडनं आहे, मात्र गोलंदाजांनी जर दबाव ठेवला एक आणि षटकार, 5 धावा मॅच रोखून दाखवल्या विजय नक्कीच पाल. आनंदी. चला चला लवकर मॅच सुरू करा, लवकर लवकर मॅच सुरू करा. प्रितेश रिकाम्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे सुरेश माडिकडून गोलंदाजीसाठी. पंच तर आपण लवकर लवकर सुरुवात करायची आहे. पंच वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आताच गोलंदाजी करून आपलं काम पूर्ण केलं प्रितेश यांनी. आता फलंदाजी करण्यासाठी परत आलाय. बघा, एका षटकाचा सामना असला ना का असंच होतं, 1 मॅन शोचा कार्यक्रम चालू होऊन जातो. बाकीचे 10 खेळाडू फक्त आणि फक्त प्रेक्षकासारखे मैदानामध्ये उभे राहतात. चला वळूया सामन्याकडे. पहिला चेंडू निर्धाव. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मोरवणे संघाकडून फलंदाजीसाठी आलेले सलामीचे फलंदाज प्रितेश आणि संकेत. मापक असं आव्हान असलं तरी कठीण मात्र नक्कीच आहे. हो, एकाच वेळेला हार्दिक पांड्याची आठवण करून दिली ते आम्हाला. ज्या पद्धतीने हार्दिक पांड्याला ट्रोल करत होते, बोलायची गोष्ट नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हे सगळं चालू आहे. मात्र तितकाच जोरात आवाज प्रेक्षकाकडनं आला, कारण की प्रितेशने चेंडू डॉट केला आणि अचानक हो. मंडळी बघा, गेम कुठेही चुकू शकतो. 2 चेंडू झाले, एकही धाव नाहीये आणि जिंकण्यासाठी 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. या वेळेला सुद्धा आणि अतिरिक्त धाव संकेत भर होते आणि संघाचं खातं खोलतंय ते. अध्यक्षांच्या छातीमध्ये भरभर होते आणि धाव संख्या होते ती 1. वाईट दिला. सामना अजून संपलेला नाही, कारण तू अजून जिंकला नाही आणि मी अजून हारलो नाही. पुन्हा एकदा स्वैर स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्या 2 डॉट काढलेले, दोन्ही डॉट कॉम्प्रोमाइज झाले या 2 वाईट नंतर. 2 चेंडूवरती 2 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूंवरती आता 3 धावांची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवर पकडलेली लाईन कुठेतरी भरकटताना दिसते ती गोलंदाजाकडून. पाहूया पुढचा चेंडू. फाईनलच्या दिशेने खेळलेला हा शॉट. 1 धाव मिळालेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करतायत का? अजिबात रिस्क घेणार नाही आहेत. एका धावेवरती मानतील समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे वधारते. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 3. 3 चेंडू 2 धावांची गरज. 2 वाईट जर टाकले नसते तर नक्कीच थोडासा कमबॅक म्हणता आला असता, कारण की अजिबात मोठा फटका लागलेला नाहीये. या वेळेला नक्कीच मात्र हा भूवाला गेम होता, कारण की निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात ना निसटला. अशा पद्धतीने मॅच संपलेली आहे. विनर संघाच्या कॅप्टन इकडे यायचंय. टॉस उडवून घ्यायचंय श्री समर्थ क्रीडा संघ पुरार यांच्यासमोर.